कसे आहात तुम्ही सगळे? मी आज व्लॉग चालू केला घरातूनच, कारण की मी आज ऑफिसला गेलो नाही. आज मी घरूनच काम करत होतो, वर्क फ्रॉम होम. आणि आज मी घरूपासून वैतागलेलो आहे. काय करावं समजत नाही. तर मी सहज, मला भूक पण लागली तशी, आणि आज मला ज्यूस प्यावा असं वाटतंय. ज्यूस प्यायला ये म्हटलं, माय असं काहीतरी ज्यूस पिऊ म्हटलं. तर घरात काही सामानच नाही आहे, तर आता मला काहीतरी आणावं लागेल. तर मी 2-3 व्हिडिओ पाहिले होते ज्यूसचे. लेट्स ट्राय ते व्हिडिओ, लेट्स ट्राय ते ज्यूस आपण ट्राय करू आज घरी प्यायचे. तर आता फटाफट आपण आवरू आणि जाऊया ज्या पेंडिंग गोष्टी त्या आणायला. या मी पायी चालू आहे ही गोष्ट आणायला, दूध आणायला. आणि कलिंगडचा दुश्मन असतं, तर कलिंगड आणायला मी पायी चालू, कारण की हो पोलीस आहे आगे, बस जाओ, पोलीस आहे पुढं, इकडून जा. असे विषय काय झाला, हा या रोडला सगळे लोक रॉंग साईड येतात आणि मी त्यांना सांगतो पुढं पोलीस आहे, तुम्ही उलटे जा. त्यामुळे पोलीस चालले उलटे. तर गाईज मी घेतलं आहे दूध, आणि दूध घेऊन आता मला घ्यायचं कलिंगड मला स्वस्तात भेटलं तरच मी घेईन, नाहीतर हा प्लॅन उद्या ढकलायचा. आज या रस्त्याने येतं, या रस्त्याने कोणीच येत नाही. आज गाईज मी थोडेसे अंडे पण घेतले, कारण की संध्याकाळी काहीतरी आपल्याला अंड्याचं काहीतरी बनवून खाऊ, कारण की मला आता अंडे खाण्याची इच्छा झालेली आहे. तर संध्याकाळी अंड्याच्या धूळ 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 धूळ. आज सगळे लोक रिवर्स मारून चालले समोरून. चल रे भाऊ, तू पण चल. सगळे रिवर्स, तेव्हा तो पण गाडी रिवर्स जाती आहे, ही पण गाडी आता रिवर्स जाईल बघा. हे बाई हिनी पण थांबवली, हा पण रिवर्स चालला. एक नंबर काम झालं. सगळे लोक इथून रॉंग साईड जायचे, आता पुढे जाऊन परत हे पण रिवर्स येतील. जेवढे चालले सगळे रिवर्स येणार आहे. काय लेट्स गो. नाही नाही, रिवर्स सगळे रिवर्स. चला रिवर्स चला. एक नंबर काम झालंय. तर असं काहीतरी लोक रिवर्स उलटे जायचे तर खूप सारे ॲक्सिडेंट व्हायचे. आता मला घ्यायचं आहे कलिंगड, आणि कलिंगडवाला इथं समोर आहे बघा. हा कलिंगडवाला रस्त्यात कितीला देतो काय माहिती. बार्गेनिंग स्किल सगळ्यात भंगार आहे, तर त्यामुळं मी कलिंगड नेहमी, कोणती गोष्ट मी महागड्या गोष्टीमध्ये घेतो, मला बार्गेनिंग करता येत नाही. तर बघू मला किती रुपयाला भेटतं कलिंगड. अरे गाईज मी कलिंगड पण घेतलेलं आहे, 100ला 80 रुपयाला पडलं एवढं कलिंगड मला. मी त्याला 0 बार्गेनिंग केली, माझ्या हिंमतच नाही बार्गेनिंग करायची. हे कलिंगड 130-150 रुपयाला जरी बोललं असतं तरी मी देऊन टाकलं असतं, कारण की माझ्याकडनं बार्गेनिंग होतच नाही. त्यासाठी एक सेपरेट माणूस ठेवला मी बार्गेनिंगला. आता विषय असा आहे की पहिले याला कट करू. त्या दादानी मला थोडंसं कट करूनच दिलं होतं की किती लाल आहे ते बघायला, असं काहीतरी लाल होतं ते. ओके, आपण आता व्यवस्थित कट करू त्याला आणि ह्या भांड्यात टाकू. मी थोडेसे चिया सीड्स पण हे करून रेडी करून ठेवले होते, तर फटाफट आपण पहिले तयारी करू. पहिले मला व्हिडिओ बघू दे कसा आहे. ओके गाईज, मी ज्याप्रमाणे रीलमध्ये बघतो ना त्याप्रमाणे आता कापून पाहू. असं काहीतरी ते उभ्या छुऱ्या मारतात, नंतर त्या अशा आडव्या छुऱ्या मारतात. ओके, आणि नंतर असं करता. ओ येतं, हां येतं तसं रीलमध्ये आहे तसं जमतं भाऊ, पण त्याच्यानी अंगावरच जास्त उडतं येते. फायनल टचअपसाठी, फायनल गोष्टीसाठी आपण चिया सीड्स ॲड करू. थोडं पाणी पण त्याच्यात, सगळे चिया सीड्स मी ॲड केले. त्याच्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे दूध आपण त्याला फडकन ॲड करू. असं काहीतरी दूध मी फटाफट ॲड करतो आहे. माझ्याकडे काही ट्रायपॉड स्टँड नाही, त्यामुळं मला असं एका हातात धरूनच सगळं काम करावं लागतं. नाही सांडू नको. गाईज फायनली आपलं काय म्हणता हे सरबत असं काही दिसतंय. मला माहीत नाही कसं लागेल, पण मी ट्राय केलं आहे बनवायचं. आपण त्याला एका कपमध्ये टाकून घेऊ. आईस्क्रीम पण भेटलेलं आहे, आपण त्याला गार्निश म्हणून आईस्क्रीम पण वरतून घेऊ. असं काहीतरी आपलं सरबत तयार झालेलं आहे, आणि लेट्स ट्राय इट. छान लागतंय सरबत. त्याला अजिबात चव नाही, काहीच चव नाही त्या सरबतला. काही मी सगळं बनवलं पण त्याला साखरच नाही टाकली आहे. 0 शुगर सरबत, त्याच्यामुळे ते इतकं खराब लागतंय, त्याला चवच नाही त्या दुधाला पण. विषय असा, आईस्क्रीम जेव्हा विरघळते ना तेव्हा ते थोडंफार चांगलं लागते. आपण त्याच्यात थोडी साखर टाकून म्हणून जाऊन चांगलं लागलं ते. आता हे आपण बिना शुगरचंच पिऊ. ते असं आहे की 30 रुपयाचं बाहेर जाऊन मी सरबत पिऊ शकलो असतो, पण मी 80 रुपयाचा कलिंगड, 30 रुपयाचं दूध आणि 40-50 रुपयाची आईस्क्रीम आणून ते खाल्लं आहे. म्हणजे मला
30 रुपये सरबत मला पडलंय 150-200 रुपयाला. हेच असतं जर का माणूस जेव्हा घरात एकटं रिकामा बसलेला असतं तेव्हा माणसाच्या डोक्यात काही समजत नाही आणि माणूस काहीही करतो.